PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। सावकारकीचा जाच, आत्महत्यापूर्वी व्हिडिओ बनवला आणि रिक्षा चालकानं जीवन संपवलं। पिंपरीतील धक्कादायक घटना। पिंपरी चिंचवडमधील एका रिक्षा चालकानं सावकाराकडून कर्ज घेतलं आणि त्याच्या आयुष्याचा मीटर फिरला। या सावकारांनी केलेला जाच व्हिडिओद्वारे मांडला आणि गळफास घेऊन जीवन संपवलं। राजू राजकर या रिक्षा चालकानं शुक्रवारी 3 जानेवारीला हे टोकाचं पाऊल उचललं। राजू यांनी हनुमंता गुंडे, महादेव फुले, राजीव कुमार आणि रजनी सिंग या चौघांकडून कर्ज घेतली आणि 10% ते फेडायचं ठरलं। 2.5 वर्षांपूर्वी घेतलेलं हे कर्ज फेडण्यासाठी राजू रिक्षावर घाम गाळू लागले, पण काही केल्या कर्ज फिटत नव्हतं। या 4 सावकारांनी हिशोबात मोठा घोळ घातला आणि पैसे रोख घेत त्याच्या नोंदी टाळल्या। पैशांसाठी ससेमिरा सुरूच राहिला। परिणामी इतर फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेण्याची वेळ आली। त्या कर्जातून ते कर्ज फेडण्याचं त्यांनी ठरवलं, पण इथेच ते फसत गेलं। कर्जाचा फास आवळत गेला, पण या सावकारांचं कर्ज काही फिटलं नाही। शेवटी राजू यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, पण तत्पूर्वी रिक्षात बसूनच झालेला जाच या व्हिडिओद्वारे समाजासमोर मांडायचा निर्णय घेतला आणि कर्जाचा फास त्यांच्या गळाभोवती कसा आवळला गेला हे सांगितलं। पत्नी, मुलगा, मुलगी यांची माफी मागितली। या कर्जाच्या दलदलीतून बाहेर येण्यासाठी बरेच प्रयत्न केले। अनेकांनी मला साथही दिली, बरेच समजवलंय, पण आता मी हरलोय हे सांगताना राजूंनी अश्रू ढाळत व्हिडिओ थांबवला। हे सगळं सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आणि घरातल्या खोलीत जाऊन भर दिवसा गळफास घेतला। तेव्हा पत्नी, मुलगा आणि मुलगी खऱ्यातच होते। दुपारी खोलीचं दार उघडण्याचा प्रयत्न झाला आणि धक्कादायक बाब समोर आली। निगडी पोलिसांनी या प्रकरणी 4 सावकारांविरोधात गुन्हा दाखल केलाय। तसेच राजीव कुमार आणि रजनी सिंग यांना बेड्याही ठोकलाय। मी आज जे पाऊल उचलणार आहे, आत्महत्या करायचं, हे करण्यासाठी मला मजबूर केलं आहे 4 जणांनी। कुमार, राजीव, रजनी सिंग, महादेव फुले आणि हनुमंता गुंडे उर्फ अविनाश गुंडे यांच्याकडनं काही कारण असताना मी व्याजावर पैसे घेतले होते, 10% व्याजाने। वेळोवेळी त्यांचे व्याज देत होतो। महादेव फुले, हनुमंता गुंडे हे ऑनलाईन व्याजाचे पैसे घेत नव्हते आणि रजनी सिंग यांनी सुरुवातीला ऑनलाईन पैसे घेतले, नंतर तेही कॅश घेऊ लागले, ऑनलाईन पाठवायचे नाही असे मला सांगितले होते। राजीव कुमारनी मला काही ऑनलाईन पेमेंट पाठवला होता, ते मला म्हणायचे कॅश काढून दे। मी त्यांना कॅश काढून द्यायचो। कॅश काढून दिलेले असतानाही त्यांनी ते पैसे सुद्धा माझ्या हिशोबात लावले की हे पैसे तू मला दिले नाहीत। आता त्यांनी ऑनलाईन पाठवलेलं त्यांच्यापाशी रेकॉर्ड आहे, पण मी कॅश काढून दिलेला माझ्यापाशी काही रेकॉर्ड नाही। असं करत करत व्याजाचं व्याज या लोकांनी मला पूर्ण व्याजात डुबून टाकलं। माझा कामधंदा बंद असताना मी काही बँकेचे लोनही घेतले, जसं ॲक्सिस बँकेचं बिझनेस लोन, आदित्य बिर्ला फायनान्स, L&T फायनान्स, IFF फायनान्स, बजाज फायनान्स, असं काही बँकेचे मी कर्ज काढले। त्यांचे हप्ते चालू असताना मी कसं तरी हप्ते भरायचो, परत यांचे व्याजाच्या पैशाचाही जुगाड करून त्यांचे व्याज देत होतो, पण काही दिवसापासून मी त्यांचं व्याज देऊ शकलो नाही आणि हप्तेही माझे थकत चालले आहेत। बँकेचे फोन येतात, ते लोक टाईम मागतात, मी टाईम देतो, पण ह्या व्याजवाल्यांनी मला एवढं परेशान केलं आहे। मला मारायच्या धमक्या, घरात घुसून मारायच्या धमक्या। राजीव कुमार म्हणले तुम्हारा बच्चा सब उठा लेंगे, तुमको छोड़ेंगे नहीं, काट देंगे तुमको। महादेव फुले म्हणला की मी समाजाचा अध्यक्ष आहे, माझं कोण काय वाकडं करू शकत नाही, मी जे सांगेल ते पूर्व दिशा ठरणार। मला एकच म्हणायचं आहे, तुमच्या समाजाचा अध्यक्ष असा कसा जो मित्रांच्या बायका सोडत नाही? असा समाजाचा अध्यक्ष तुम्हाला करायची गरज काय आहे? तुमच्या समाजामध्ये चांगली लोक सुद्धा आहेत। आता मी नावं घेऊ शकत नाही, पण चांगली लोक सुद्धा आहेत, जसं मारुती अण्णा पंधरी हा व्यक्ती खरंच चांगला माणूस आहे। असा एखादा तुम्ही अध्यक्ष निवडा, आणि हा माणूस चांगला नाही, हा चारित्र्यहीन आहे। दुसरी गोष्ट, मला कुठूनही ना
बाहेरून ना घरून मला फायनान्शियली मदत मिळाली नाही. मी रडत राहिलो, सांगत राहिलो मी प्रॉब्लेममध्ये आहे, मला मदत करा. मला मदत मिळाली नाही. अखेर मला मित्रांनी समजवलं. बरेच काही मित्र आहेत माझे, त्यांनी मला समजवलं. जसं मारुती गुंडे, चंदू मस्के, सचिन आसवरे, गोपाल रेड्डी, राजू, या लोकांनी मला समजवलं की तू थोडा प्रयत्न कर, यातून तू निघशील. पण प्रयत्न करत असतानाही माझ्याशी नाही झालं. मी अडकत गेलो. जसं दलदलमध्ये माणूस एकदा अडकला की अडकत जातो, तसं अडकत गेलो. आणि या लोकांचा टॉर्चर मी सहन करू शकत नाही. या लोकांनी मला भरपूर टॉर्चर केलं आहे. दुसरी गोष्ट, हे लोक मला टॉर्चर करताना स्वतःचा फोनही वापरायचे नाही. बरेचसे फोन मला त्यांच्या लेबर लोकांकडनं करून घ्यायचे, त्यांच्या फोनवरनं बोलायचे. सगळे रजनी सिंग, राजीव कुमार, महादेव फुले, हनुमंता गुंडे हे लोक शक्यतो दुसऱ्यांच्या मोबाईलवरच मला फोन करायचे, धमक्या द्यायचे, मारहाणाची भाषा करायचे, शिव्या द्यायचे. आणि मला एवढंच बोलायचं होतं आणि मी माझं आयुष्य संपवतोय. माझ्या बायकोने मला बहुत लई साथ दिली. मी माझ्या मुलाची क्षमा मागतो, माझ्या मुलीची क्षमा मागतो, माझ्या बायकोची क्षमा मागतो. आणि मी हा विषय इथं संपवतो. पुढचं माझ्या परिवाराचं भविष्य आई एक वेळा बघून घेईल. सर, एका रिक्षा चालकानं जे आहे आत्महत्या केली आहे, त्याच्या अगोदर त्याने आपल्या मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामुळे त्याने असं सांगितलं की सावकारांच्या त्रासाला कंटाळून जो आहे तो हा पाऊल उचलतोय. काय आहे संपूर्ण? यातील फिर्यादी नामे गणेश राजू राजभर यांनी आपले वडील राजू राजभर यांनी काही आरोपी नाव राजीव कुमार, रजनी सिंह आणि हनुमंता गुंडे आणि महादेव फुले या 4 व्यक्तींकडून हात उसने पैसे घेतले होते. सदर हात उसने पैसे त्यांनी परत केले, तरी व्याजच्या कारणास्तव ते वारंवार त्याच्याकडे तगादा लावत होते पैशांचा. आणि त्या अनुषंगाने काल परवा त्यांच्या घरी येऊन त्यांना धमकी दमदाटी केलेली होती. त्या अनुषंगाने निगडी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 3/25, भारतीय न्याय संहिता कलम 108, 352, 35 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल काल रात्री 20 वाजता दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोपी नामे राजीव कुमार व रजनी सिंह या 2 आरोपीला निगडी पोलीस स्टेशनने अटक केलेली आहे. उर्वरित 2 आरोपींचा शोध क्राईमची टीम तसेच झोनची टीम दोन्ही टीम शोध घेत आहेत. लवकरच आरोपी अटक होतील. किती आरोपी आहेत? सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत. 2 आरोपी अटक आहेत. 2 आरोपींचा शोध चालू आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.